भाजप पक्षात भांडणं लावण्याचं काम करताय। भांडणं लावणं ही भाजपची कौरवनीती, पण आम्ही हरणार नाही। सामनाच्या मुलाखतीत ठाकरेंचा हल्लाबोल। कोर्टाचा फैसला येण्यापूर्वी मोदी शिवसेनेला नकली कसं काय म्हणू शकतात? उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल। उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशा। चंद्रशेखर बावनकुळेंचा हल्लाबोल, तर बावनकुळेंनी काळू बाळूंचा अपमान केला। राऊतांचा पलटवार। नाशिकमध्ये भुजबळ पडळकरांमध्ये बंद दाराआड 1.5 तास चर्चा। धनगर मेळाव्याच्या निमित्ताने भेट घेतल्याची पडळकरांची माहिती। 1999 पासूनच ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचे वेध। एका मराठी वृत्तपत्राच्या मुलाखतीत फडणवीसांचा ठाकरेंवर घणाघात। देवेंद्र फडणवीस राजकारणातलं कच्चं मडकं, त्यांना जास्त गांभीर्याने घेऊ नका। फडणवीसांच्या दाव्याला राऊतांचं प्रत्युत्तर। लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी प्रशासन सज्ज। देशातील 10 राज्यातील 96 मतदारसंघासाठी उद्या मतदान। राज्यातील 11 लोकसभा मतदारसंघांचा समावेश। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा तातडीचा नाशिक दौरा। मुख्यमंत्र्यांसोबत मंत्री उदय सामंतही नाशिकला जाणार। पुणे लोकसभा मतदारसंघात पोलिसांचा तगडा बंदोबस्त। मतदानाच्या पार्श्वभूमीवर 5000 पोलीस आणि 2000 गृहरक्षक दलाचे जवान तैनात। छत्रपती संभाजीनगरात 39 लाखांची रोकड जप्त। मोबाईल शॉपिंगमध्ये पकडली रोख रक्कम। 4 जण पोलिसांच्या ताब्यात। विमानतळ बाधित गावांचा नोटाला मत देण्याचा इशारा। दिबा पाटील 27 गाव कृती समितीचा इशारा। जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी। अवकाळी पावसाचा केळी, ज्वारी, कांदा पिकांना फटका। बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं नुकसान। पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। नाशिकमध्ये लाचखोर मुख्याध्यापकाला अटक। शाळा प्रवेशासाठी 10,000ची लाच घेताना रंगेहात अटक। लाचलुचपत प्रतिबंधक पथकाची कारवाई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।